महाराणी, काय बनवलं तू न? हे थालीमध्ये पाण्याचा पसारा दिसतय. हा किती दिवसानंतर म्हटलं की मटण बनवावं, तर हे बनवलं तू न? काय अक्कल वाक्कल हाय की नाही व तुला? एवढ्या दिवसानंतर पोरानं मटण आणलं. मटण बनवू आई म्हणते, आज म्हणते सणावाराचा दिवस हाय म्हणते, तर खाऊन घेऊ म्हणते. तर हे नशिबाला नाही काही. काय समजत नाही. तुझ्या बाप मायनं असंच धाडलं का तुला? काही बनवता नाही येत, काही नाही येत. आई, ते लक्षात नाही राहिला तर थोडंसं पाणी जास्तच होऊन गेला भाजीमध्ये. ते जाणून मी गलती नाही केली हो. तर माझ्या बाप मायावर तुम्ही जाता. माझ्या बाप मायांना जेवढं शिकवलं तेवढं शिकवलं ना मी करतेच ना. अगर गलती कोणाची नाही होत. आज तुमच्याशी पण होऊ शकते, उद्या माझ्याशी होऊ शकते. हर गलत्या छोट्या मोठ्या गलत्या तर होत राहते. पण छोट्या छोट्या गोष्टीला का नाराज होता? का तुम्ही? होय गे महाराणी, अशी कशी गलती होते तुझी हाताशी? मटण काय पैशाना भेटते, मुफत नाही भेटत. आणि ते पैसे काही झाडावर फरले गिरणार आहेत, कमा लागते. जेव्हा कमवशील ना तेव्हा पता चालन. कमवस नाही काही नाही, घर बसतनी राहते मस्त महाराणी. न गोष्टी आहेत मोठ्या मोठ्या. जेव्हा कमवशील आणि जेव्हा उन्हामध्ये राबशील तेव्हा पता चालन कायच्या गलत्या होत राहते तुझ्याशी. तुझा मनच नाही राहत स्वयंपाकवर, माहित नाही कुठं राहते. तर शहाणी मोठी आली म्हणते, मोठी अशी तर सहजच म्हणून राहिली. हे गलती नाही राहत, हे नाही राहत, ते नाही राहत, तमका नाही राहत ना धमका नाही राहत. चांगली स्वयंपाक करत जाय. हे किती सासू गया माझी, जसे की हिच्या हातून काही गलत्याच नाही होत नाही का? मी बोलत नाही याचा अर्थ हा नाही की मला काही सुनवन हे आणि मी ऐकीन. खूपच सांगते जरा हे. चांगली भाज्या बनवून देवा, चांगला आयता ताट करून देवा, चांगला खावायला देवा. ते यायले तर राजूच नाही पटत होता काय की का? काय समजतच नाही बापा. शिद्याचा तर जमानाच नाही आहे हा. चांगला ठणतो ते जास्त की करून ते हे. ए महाराणे, काय बडबड करून राहिली मनाच्या मनात? बोलाच आहे तर चांगला तोंडावर बोल ना. काही म्हणत नव्हती मी. ते असंच बडबडत होती. ते एक काहीतरी लक्षात आलं ना तर ते म्हणत होती. मी काही नाही म्हणत होती. जेव्हा तुम्ही चांगली हे बुड्डी बी ना भलतीच ऐकतच राहते. हिचे कान खूपच पतले आहेत गड्या. आता थोडंसे का मी बोलू लागली. आता काय झालं म्हणते. खूपच आहे बाई. अरे बापरे, डोक्याले तापच आहे रे बापा. चल, भाऊ आला असेल माझा. आता वाढ ताट आणि करून घे, चांगली ताट वाढून घे लवकर लवकर. आणि लवकर लवकर काम कर. त्याच्या तिथं करते थुलुम 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 थुलुम. दिनभर में 2.5 कोस चांगला तडतड तडतड काम करावा आणि तडाक से काम करावा आणि आपला बसावा. तर नाही महाराणी, सावकारगिरी सांगते तिथं. हे तर जवान होती तर चांगली तडतडच काम करत राहिली असेल. अशी जशी सांगते की जवानपणामध्ये खूप राब 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 केलं ह्या बुड्डीनं. बाप रे, तर का सांगू देवा. एक तर हिचे पतली कान आहेत. थोडंसं काही बोलला तर सुमशानच आहेत ते. चल बघा, जातो आता मी. ह्या बुड्डीची तर नेहमीच कटपट कटपट राहते. हिच्या तोंडाने लागल तर दिवसभर संपायचं नाही. चल मी जाते आता. हे देवा, ह्या आजकालच्या सुना काही ऐके न झाले बापा. काही म्हणावले बसला तर काही नाही ऐकत. आताच्या सुना तर पागल बनवते सासवायले आताच्या. का सांगू, भाजी बनवलं तर पछाडा. एवढ्या दिवसाचा माझ्या पोरांना मटण आणलं, 1 महिना झाला मटण नाही खाल्लं ना. आता आणलं तर हा बनवलं पछाडा. हे भगवान ईश्वरा परमेश्वरा, सून भेटे भगवाना, पण अशी सून नको भेटेगा. भलती डोक्याला ताण आहे. भेटावा पण अशी नाही भेटावा. अरे बापा बापा, येऊ दे माझ्या पोराला. हिची चांगली खस्साच काढतो.